कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ ओ काय समजलं काय तुम्ही मला? मी काय कोणी ऐरीगरी वाटले का तुम्हाला? बऱ्या बोला ना, मला सोडा, नाही तर तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे ते। जयंत काळीटकरांच्या बायकोची सख्खी मोठी बहीण आहे मी, त्यांची मोठी मेवणी, समजला? सोडा मला, सोडा म्हटलं ना। जर का मला आज सोडलं नाहीत ना तर मी तुमच्या सगळ्यांची तक्रार करेन त्यांच्याकडे। सोडा, सोडता की नाही? उगाच पण आत येऊ? मंगलताई, प्लीज प्लीज या ना, या ना। बसा बसा। हो। इथे कशा काय तुम्ही? इथे कशी काय ना, सांगते ना, पण मागच्या वेळेला तुम्ही माझ्या घरी आला होतात आणि तुमच्यासोबत जे काही घडलं ना, त्यासाठी मला तुमची माफी मागायची। आय एम रिअली सॉरी। कोण आहात तुम्ही? मला इथे का आणलंय? ही कोणती जागा आहे? चालू, तुम्ही कोण आहात सांगायला मला? अहो काय करते? ऐका ना, अहो ओ ऐका, जाऊ दे ना। पुलाखालून आता बरंच पाणी वाहून गेलंय ना। मी खरं तर एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आले होते। त्याचं काय आहे ना, मला तुमचं एक सिक्रेट माहिती आहे। सिक्रेट? कसलं सिक्रेट? तेच जे खूप मोठं सिक्रेट आहे आणि जे बाहेर आलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल। नाही म्हणजे, आणि मला हवं असेल तर मी सगळ्यांना सांगू पण शकते, पण सगळ्यांना कळलं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। म्हणजे मी असा विचार केला की कसलं सिक्रेट मंगलताई? हे काय आहे? ते काय, मी जेव्हा कधी घरी आलोय आणि गिफ्ट दिली आहेत ना, तेव्हा नेमक्या तुम्ही नसायच्यात। म्हटलं सगळं एकदमच भरून काढावं। ते कोणत्या सिक्रेट बद्दल तुम्ही बोलत होता? सिक्रेट? कसलं सिक्रेट? तुम्हाला नाही माहिती ना माझं कोणतंही सिक्रेट? अजिबात माहिती नाही मला तुमचं सिक्रेट। मी तर विसरले पण कुठलं सिक्रेट सांगणार होते ते। नक्की? हो म्हणजे काय, म्हणजे मला खरं तर काहीच माहिती नाहीये, पण अजून एक सिक्रेट माहिती आहे मला। विसरले विसरले मी, जे काही डोक्यात सिक्रेट वगैरे घेऊन आले होते सगळं विसरले मी। माझं कोणतंही सिक्रेट तुम्हाला माहित नाहीये, बरोबर ना? अजिबात नाही, अजिबात मला माहिती नाही। अहो तुमचं आयुष्य तर ओपन बुक, पुस्तक। एकदम मोकळा मोकळा, म्हणजे कोणाला काही माहितीच नाही असं। मला तरी कुठे काय माहितीये। मी येऊ? काही माहिती नाही, बाय। अहो दादा थांबा। आज लक्ष्मीला कळता कळता राहिलं, मला समजतच नाहीये।
की मी हे लक्ष्मीला कधी आणि कसं सांगणार आहे. की आपलं काम सुरू. श्रीनिवास कसला विचार करतोय? अरे आपण आलोय. हे काय साहेब? हा साहेब नमस्कार. हा श्रीनिवास खूप जुना मित्र आहे माझा. गेली 40 वर्ष गाडी सर्व्हिसिंग मध्ये काम करत होता. आता रिटायर्ड झाला. आता त्याला रिक्षा चालवायची. तुम्हाला रिक्षा चालवता येते की शिकावी लागणार आहे? काय ना साहेब, आमच्या वर्कशॉपमध्ये कधी कधी रिक्षा पण यायच्या, त्यामुळे रिक्षाबद्दल मला सगळी माहिती आहे आणि रिक्षा येते मला चालवता. पण हे रिक्षा चालवणं तुमच्या 9 ते 5 नोकरीसारखं नसतं. कधी दिवसाला एकही गिराईक मिळत नाही, तर कधी दिवसाला 50-60 किलोमीटर प्रवास होतो. साहेब मला कल्पना आहे याची आणि माझी तयारी आहे. काय साहेब, मला कामाची खूप गरज आहे. हे बघा, सुरुवातीला तुम्हाला दिवसाला कमीत कमी 500 ते 700 जमा करावे लागणार. आणि हो, सुरुवातीला दूरची भाडे घेऊ नका. एकदा रिक्षावर चांगला हात बसला मग लांब गेले तरी काही हरकत नाही. हो हो. आणि हो, जर रिक्षात कोणाचं सामान राहिलं तर त्या जवळच्या चौकीत द्यायचं. हा साहेब, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. अगदी सज्जन प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. मी गॅरंटी देतो ना. साहेब फक्त एकच गोष्ट आहे, माझ्याकडे लायसन्स नाही आहे रिक्षा चालवण्याचं. तेव्हा अहो, ते लायसन्सचं करू आपण, त्याची काळजी करू नका. येत आहे ना 2 दिवसात. त्यात काय? हे घ्या रिक्षाची चावी. हे कागदपत्र नीट जपून ठेवा. गरज पडली तर दाखवायला लागणार. आणि हो, बाकी सगळं तर तुम्हाला आता माहिती आहे, ते रिक्षाचं सर्व्हिसिंग वगैरे. मग ही तुमची रिक्षा आता तुम्ही घेऊन जाऊ शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, आज माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होती आहे. पण आतापर्यंत माझं प्रत्येक नवीन काम हे लक्ष्मीच्या शुभेच्छांनी सुरू झालेलं आहे. आता माझी सेकंड इनिंग लक्ष्मीच्या नकळत कशी सुरू करू? लक्ष्मीच्या सदिच्छा मिळवण्याकरता मला काहीतरी युक्ती करावीच लागेल. सदा, हा हा सदा, माझं एक काम करशील? काय रे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.